हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरचा जो रिझल्ट लागलेला आहे कॅपराऊंड 1 चा, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. सो कॅपराऊंड 1 चा रिझल्ट लागलाय. बऱ्याच स्टुडंट्सला कॉलेज भेटलेलं आहे, ब्रांच चांगली भेटलेली आहे, पण त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये हा क्वेश्चन आहे की बेटरमेंट करायला पाहिजे की फ्रीज करायला पाहिजे, ऍडमिशन घ्यायला पाहिजे. काही स्टुडंट्सला कॉलेज अलॉट नाही झालेलं, सो त्यांच्यामध्ये पण एक थोडंसं भीती असेल मनामध्ये की मला सेकंड राऊंड ऍडमिशन भेटेल का. तुमचे असे बरेच काही क्वेश्चन आहेत. सो त्याचं आपण प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे, उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. सो पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर करा. आणि जरी पण काही तुमचे डाऊट असतील जे क्लिअर झाले नाही या व्हिडिओमध्ये, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुमचा डाऊट टाका. मी प्रयत्न करेल की त्याला आन्सर देण्याचा. ठीक आहे. सो मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल. सो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे, त्यामध्ये पण नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स, सर्व ऍडमिशन बद्दलचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. त्यासोबतच थ्रूआउट डिप्लोमा मध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स भेटत राहील. तर बघा, आता कॅप राऊंड 1 चा रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये 3 कॅटेगरीचे जनरली स्टुडंट्स असतील. पहिली कॅटेगरी ही असणार, कॅटेगरी म्हणजे पहिला प्रकार हा असणार की ज्यांना कॉलेज भेटलंय. दुसऱ्या प्रकारचे स्टुडंट असतील की ज्यांना कॉलेज भेटलंय बट त्यांना त्यापेक्षा बेटर पाहिजे, अपेक्षित कॉलेज नाही भेटलं, जे पाहिजे ते नाही भेटलं. आणि तिसरी कॅटेगरी असणार किंवा तिसरा प्रकार असणार स्टुडंटचा, तो म्हणजे ज्यांना कॉलेज भेटलं नाही. तर आपण वन बाय वन बघूयात की प्रत्येकाचे काय काय डाऊट असणार आहे. सो फर्स्ट प्रकार आहे स्टुडंटचा ज्यामध्ये कॉलेज भेटले त्यांना. ठीक आहे. सो त्यांना मग क्वेश्चन आहे की बाबा फ्रीज करायचंय की बेटरमेंट करायचंय. तर फ्रीज म्हणजे काय असतं बघा. फ्रीज म्हणजे काय करणार, आपल्याला ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायचं आहे, ऍडमिशन आपल्याला काय करायचंय, घ्यायचंय, कन्फर्म आहे आपलं, तर मग आपण काय करू शकतो, फ्रीज करू शकतो. त्यामध्ये आणखीन एक ऑटो फ्रीज नावाचा कॉन्सेप्ट आहे. जर तुमचा ऑप्शन वन जर अलॉट झाला असेल तुम्हाला, तर तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल ऍडमिशन. तुम्हाला काय करावं लागेल, कंपल्सरी ऍडमिशन घ्यावा लागेल, नाहीतर मग तुमचा सेकंड थर्ड राऊंड तुम्हाला करता येणार नाही. सो ज्यांना पण या राऊंड मध्ये पहिला नंबरचा ऑप्शन लागलेला आहे त्यांनी सगळे डॉक्युमेंट घ्यायचे, कॉलेजमध्ये जायचं ज्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय आणि तिथे तुमची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. आता फ्रीज साठी काय करावं लागतं आपल्याला, फ्रीज साठी आपल्याला सीट ऍक्सेप्ट करायचं असतं. काय करायचं असतं, सीट ऍक्सेप्ट करायचं असतं. सीट ऍक्सेप्ट केल्यानंतर मग आपली पुढची प्रोसिजर स्टार्ट होते ऍडमिशनची. ठीक आहे. तर फ्रीज कुणी करायचंय, ज्यांना जी ब्रांच पाहिजे होती, जे कॉलेज पाहिजे होतं ते भेटलंय, याच्यापेक्षा बेटर आपल्याला काही अपेक्षा नाहीये, तर मग तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेतलेलं बेटर राहील. उगाच कशाला सेकंड राऊंड करत बसायचं, मग आणखी कन्फ्युजन वाढायचं. तुम्हाला जे पाहिजे ते भेटलं असेल तर डायरेक्टली ऍडमिशन घेऊन टाका. ऍडमिशन कधी घ्यायचंय, ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे नेक्स्ट 3 डेज मध्ये, म्हणजे आज 16 जुलै, 17 जुलै आणि 18 जुलै, या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे ज्यांना या राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचं ते. आता दुसरी गोष्ट आहे बेटरमेंट. सो बेटरमेंट म्हणजे काय, ते बेटरमेंट म्हणजे की मला सपोज दुसऱ्या नंबरचं कॉलेज भेटलंय बट मला पाहिजे की बाबा पहिल्या नंबरचं कॉलेज. ठीक आहे, याच्यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे मला, तर मग तुम्ही बेटरमेंट साठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नॉट फ्रीज करायचं आहे. नॉट फ्रीज, आणि नॉट फ्रीज केल्यानंतर मग तुम्हाला सेकंड राऊंड साठी तुम्ही इलिजिबल होता. 1000 रुपीज फी असते, ती आपल्याला पे करायची असते. हे पूर्ण महत्वपूर्ण आहे, हे महत्वाचं आहे. प्रॉपरली करा, काही गडबड करू नका, कन्फ्युजन मध्ये काही गोष्टी करू नका. ठीक आहे. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज असतं. नॉट फ्रीज करायला तुम्ही सेकंड राऊंडला ऑटोमॅटिकली एलिजिबल होतं. आता ज्यांना पहिल्या राऊंडला नंबर लागलाय त्यांना सेकंड राऊंड करायचा आहे, ऑप्शन नंबर 2 च्या पुढचा, 2 आणि 2 च्या पुढचा. तर मग तुम्हाला कॉलेजला जाऊन सांगायची गरज नाहीये की मला या कॉलेजला ऍडमिशन नाही घ्यायचं. तुम्हाला काय करायचं, फक्त 1000 रुपये पे करायचे, नॉट फीज करायचंय, तुम्ही ऑटोमॅटिकली सेकंड राऊंड इलिजिबल आहात. आता एक स्टुडंट आहे, सपोज त्यांना तिसऱ्या नंबरचा ऑप्शन लागलाय, तिसऱ्या नंबरचा ऑप्शन लागलेला आहे. सपोज गव्हर्नमेंट कॉलेज आहे, लेट अस कन्सिडर ठाणे.
बट त्यांना पाहिजे VJTI. ओके, तर तुम्हाला काय करायचं की गव्हर्नमेंट हा जो थर्ड ऑप्शन आहे ना, त्याच्यावरती जे 2 ऑप्शन आहेत ते आता टाकले होते तेच राहू द्या, म्हणजे त्याच्यापेक्षा बेटरच असतील ते. तर तुम्हाला काय होणार, सेकंड राऊंड ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस जर या 2 कॉलेजमध्ये 1 आणि 2 मध्ये जर वॅकन्सी असेल, तुमचे पर्सेंटेज जर मॅच होत असतील किंवा तुमच्या पर्सेंटेजवर वॅकन्सी आहे रिकामी, तर तुम्हाला या 2 पैकी कॉलेज भेटतील. हे 2 जर नाही भेटले तर तुमचं हे कॉलेज तसंच राहणार आहे. बट ही लिस्ट जी आहे ही अशीच ठेवा. वरचे जे 2 कॉलेज आहेत हे कॉलेज इम्पॉर्टंट आहे तुमचं, जे तुम्हाला आधी भेटलेलं आहे. तो लिस्ट मध्ये जास्त चेंज करायचा नाही. तुम्ही पहिल्यांदाच लिस्ट बनवलेली असेल त्याप्रमाणे, हे कुणासाठी सांगतोय मी, जे बेटरमेंट करायचं त्यांच्यासाठी सांगतोय. ठीक आहे, तर तुम्हाला थर्ड नंबरचं ऑप्शन लागले, तुमचे वरचे 2 ऑप्शन आहेत ते इम्पॉर्टंट राहतील. ते असेच टाकायचे की यापेक्षा बेटर आणि जे तुम्हाला पाहिजे ते असतील. म्हणजे सेकंड राऊंडला एकतर तुम्हाला या 2 कॉलेजपैकी एक कॉलेज भेटेल. या 2 कॉलेजपैकी जर एक कॉलेज भेटलं तर हे कॉलेज तुम्हाला भेटणार नाही, म्हणजे इथून तुमचं सीट गेली. 2 नवीन भेटलं म्हणजे जुनी सीट गेली तुमची, समजलंय? सो किंवा जर या 2 मध्ये नाही भेटलं ऍडमिशन तर तुमचा हा तसाच राहणार आहे, हा सीट तसाच राहणार आहे. फर्स्ट राऊंडचं सीट कधी जातं, कॉलेज कधी जातं, त्यावेळेस सेकंड राऊंडला जर नवीन कॉलेज भेटलं तर जातं, हे समजून घ्या. आणि सेकंड राऊंडला पहिले 3 ऑप्शन जे असतात त्याला ऑटो फ्रीज होतं. काय होतं? ऑटो फ्रीज होतं. म्हणजे जसं पहिल्या राऊंडला पहिल्या ऑप्शनला नंबर लागला तर तो कंपल्सरी घ्यावा लागतो, तसंच दुसऱ्या राऊंडला जर पहिले 3 ऑप्शन पैकी जर कोणताही कॉलेज लागलं तर ते आपल्याला कंपल्सरी घ्यावं लागतं. सो बेटरमेंट मध्ये हे तुमचं क्लिअर झालं असेल. नंतर कॉलेज नाही लागले तर काय करायचं? बरेच स्टुडंट आहेत ज्यांना कॉलेज नाही लागले ना, सो त्यासाठी काय करायचंय, पहिली गोष्ट तर घाबरायचं नाही. ठीक आहे, महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यामध्ये भरपूर सारे कॉलेजेस आहेत, तुम्हाला ऍडमिशन तर भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. आता दुसरी गोष्ट समजून घ्या की तुम्हाला नंबर जर नाही लागला तर काय करायचंय. आता इथे तुम्हाला व्हॅकंट ह्या 3 दिवसामध्ये ऍडमिशन ज्यावेळेस होईल, 15, 16, 17, तर 18 तारखेला 18ला आपल्याला व्हॅकंट सीट समजतील. व्हॅकंट सीट किती जागा शिल्लक आहेत प्रत्येक कॉलेज वाईज, प्रत्येक ब्रांच वाईज. त्यानंतर तुमचे कट ऑफ नुसार, तुमच्या मार्क नुसार, कॅटेगरीनुसार तुम्हाला पुन्हा एकदा प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. घाबरायचं नाहीये, तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे, तुमच्या मार्क नुसारच भेटणार आहे. यावेळेस तुम्हाला ऍडमिशन का नाही भेटलं तर मेन रिझन हे आहे की तुम्ही फक्त गव्हर्नमेंट खेळत बसले. तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्यानुसार तुम्हाला कॉलेज भेटणार हे समजून घ्या. तुम्ही 50 जरी टाकली गव्हर्नमेंट कॉलेज, तुमचा गव्हर्नमेंट कॉलेज नंबर लागणार नाही. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या मेरिट एवढे मार्क नसतील तर तुम्हाला 80 मार्क्स आहेत तर तुम्हाला 80 मार्क्सच्या हिशोबानेच कॉलेज भेटणार हे समजून घ्या. ठीक आहे, तुम्ही किती जरी राऊंड केले तर तुम्हाला याच्यानुसारच कॉलेज भेटणार आहे. त्यामुळं वास्तववादी ऍक्च्युअल मध्ये, फॅक्ट मध्ये तुमच्या मार्क नुसार लिस्ट बनवणं गरजेचं असतं. कशानुसार? मार्क नुसार. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट टाका तुम्ही पहिले 10-12 कॉलेज काय टाकायचे तुम्हाला ते, बट त्यानंतर तुमचे मार्क्स 80 मार्क आहे तर 82 टू 78 यापैकी तुम्हाला ह्या 3 स्लॉट पैकी तुम्हाला कॉलेज लागण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं प्रॉपर सेकंड राऊंड साठी चांगली तयारी करायची. 18 तारखेला वॅकन्सी येतील, कट ऑफ बघायचा आहे. त्यानंतर राऊंड 2 साठी प्रॉपर कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. ज्यांना ऑलरेडी कॉलेज भेटलेलं आहे त्यांच्यासाठी ऑलरेडी सेट आहे प्रेफरन्स लिस्ट. ज्यांना नाही भेटलेलं त्यांना तुम्हाला याच्यावर जरा विचार करून पूर्ण कॉलेज लिस्ट बनवावी लागणार आहे. सो आणखीन काही डाऊट असतील तुमचे तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाका, मी ते नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. त्यासोबत आणखीन काही डाऊट राहिला काय यामध्ये? राऊंड 2 साठी राऊंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी असतात. त्यानंतर ते 19 तारखेपासून पुढे स्टार्ट होणार आहे. 19 ला 19 आणि 20 तारीख आहे आय गेस. पुन्हा एकदा चेक करून याच्यावर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवूयातच त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि त्यानंतर त्याचा पुन्हा रिझल्ट लागेल. सो पॅनिक होऊ नका जर तुम्हाला कॉलेज नसेल भेटलं तर. आणि ज्यांना भेटलंय, जसं मी सांगितलं, फ्रीज करू शकता, बेटरमेंट करू शकता. तुम्हाला बेस्ट याच्यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे बघायचे, सेकंड राऊंड करा. तुम्हाला वाटतं की बाबा नाही इट्स ओके, हे जे कॉलेज भेटते ते ओके आहे, तर तुम्ही त्याच कॉलेज ऍडमिशन घेऊ शकता. सो तुम्हाला मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटले, कोणते ब्रांच भेटले. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.